आज मी सोडल्यात कोंबड्या चरायला आणि तुम्ही या इकडं मला दाखवतो माझ्या छोट्या 2 बच्चा. खेळा खेळा खेळा. आमच्या खोलीमध्ये मला नेऊन दाखवणार आज ह्या 2 कोंबड्या आहेत बघा माझ्या बच्चा आहेत. ह्यांना दोघांनी आता पाणी ठेवले. हे आल्या बघा. ह्यानासनी काय येऊन जायला लागे नाही. सगळे आल्या. जाऊ बाई. तुला काय काय टाकले वाटलं काय? ह्यानासनी वाटलं का मी चाराच टाकला वाटतं. आले बघा. ती कुत्रा लय खरं लवड्याचा आहे रे. लागलेत चरायला. तो पुत्र चरू द्यात. रे 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 आपलं पाऊस नाही आज. फलन चालू आहे. मी या फलनाला बघूया कोणत्या पद्धतीनं काय चालू. आई झवली आहे कुत्र्यांची. काय लागलेत. नमस्कार मित्रांनो, हे आमचं आहे साधं घर. या घरातनं असं टिपटिप पाणी पडाले. इथं आम्ही राहत आहोत. साधं घर आहे. माझी आजीच आहे. तिकडे पण साधा आहे. इथं अशी कपडे दिन घातलेले असतात वाळत. हे बाई भांगलन करून आलोय आता आणि ही कपडे तो घातलेत वाळत. आता इथंच घोडं बांधताव. अशा पद्धतीनं ही आता लागले तिथे चरायला. बघू आता पाऊस आल्या थोडा वेळ चारायचं आणि घालायचं आत. मग काय करायचं. पावसाच्या आधी काय करून चालत नाही. आरड बाबा आरड. अंधाळा विश्वास ठेवून चालत नाही. आता कुत्रा पाठी लागला होता यांच्या. बघितलं म्हणून बरं झालं. युरिक ॲसिड आणि कॅल्शियम कमी पडाले शरीरामध्ये आणि त्यामुळं चेहरा सुजा लागला. चेहरा लाल व्हायला लागला आहे. त्याच्यावेळी आता गोळ्या घेऊन आलोय. हे आता खायला लागले तिकडं. श्यामू बसलाय बघा इथं. दिसला काय? श्यामू बाळाला नुकती श्यामी पाहिजे. श्यामीची आवड आहे. बाकी कशाची आवड नाही त्याला. नुकती गावली की चालला. आयुष्यात कंटाळा खूप घातक आहे शरीराला. आपली प्रगती करायची असेल तर फक्त कंटाळा दूर करून चालणार. त्याचबरोबर मेहनत सुद्धा केली पाहिजे. नाही तर काय खरं नाही. आरवला बघितलं सगळे असं आरवतोय. त्याला वाटलं आत्ता सकाळी राहिले कारण आत्ताच त्याला आम्ही संध्याकाळचं बाहेर काढतो चरायसाठी. त्यामुळे त्याला वाटते की आत्ता आहे. खूप छान पद्धतीने तो ओरडू देतोय. जसं काय त्याला वाटतंय की इथे हे चालू आहे. पहिले सगळं असं इकडं तुमच्याकडे आहे का कोणता आरवणारा? आला होता आता कुत्रा. त्याला तर मारून घालेला आहे.
मला आता येण्यासनी झेड+ सिक्युरिटी द्यायला लागते. तर पावसाचं प्रमाण चालू झालं आहे, पाऊस येणार आहे आता. ही आमची गुघाण झालेलं आहे इकडे. ते आमचं घोडा आहे तिकडे लांब आहे, दिसणार नाही तुम्हाला. ही अशी खण आहे, खणीत पाणी असतं. ही आमची गार आहे. ढगाळ वातावरण झालंय, पाऊस कधीही पडू शकतो. घाणीतच ये जा करायला लागते.